Dear students, today we continue the next article from the circular motion. What is the next article here? Banking of roads. Banking of roads is the application of circular motion. Now, to learn the banking of roads, we first learn what is the need of banking of roads. Let us consider this is the plain road on which a vehicle of mass m पायवेट आहे. काय रे हे अशी एक प्लेन रोड आहे आणि या प्लेन रोडवर ते व्हेकल म्हणजे 4 व्हीलर असेल, हे 4 व्हीलर आपण घेतलं आणि हा रोड आहे, प्लेन रोड आहे. तर या रोडवरती व्हेकल आहे. या व्हेकलचं वेट म्हणजे काय? फोर्स एक्झर्टेड बाय द अर्थ ऑन द बॉडी and that is nothing but weight and which acts vertically downward direction. However, at the same time the reaction force exerted by the surface of the earth च्या सरफेसनं रिॲक्ट केलेला जो फोर्स असेल बेटा, तो कोणता असतो? नॉर्मल रिॲक्शन आपण ज्याला म्हणतो आर, तो वर्टिकली अपवर्ड डायरेक्शन. आणि व्हेकल नॉर्मल पोझिशनला असेल तर रिॲक्शन फोर्स इज इक्वल टू वेट असतं. ओके, आता हेच व्हेकल आपण काय केलं, इथं ड्रायव्हिंग फोर्स अप्लाय केलं या व्हेकलला. फॉरवर्ड डायरेक्शनला ड्रायव्हिंग फोर्स EFD म्हणू आपण. आणि रोड सरफेस आणि टायरमध्ये जो फोर्स एक्झिस्ट होतो त्याला आपण म्हणतो फोर्स ऑफ फ्रिक्शन. आणि फोर्स ऑफ फ्रिक्शन 11th मध्ये होतं. आपल्याला एक आर्टिकल आहे, 10th पर्यंत नव्हतं पण 11th मध्ये आपल्याला एक याच टॉपिकमध्ये पुढचं आर्टिकल आहे, फोर्स ऑफ फ्रिक्शन म्हणतो बेटा. आणि फोर्स ऑफ फ्रिक्शन म्हणजे काय असतं? म्हणजे एखादा व्हेकल, आता आपण चालत आहे, कशामुळे चालतो? ॲक्शन फोर्स असेल तर रिॲक्शन फोर्स असतो. या ठिकाणी व्हेकल असं पुढे फॉरवर्ड डायरेक्शनला मूव्ह होत असेल तर फोर्स ऑफ फ्रिक्शन रोड सरफेस आणि टायरमध्ये एक्झिस्ट होतो. आणि तो फोर्स ऑफ फ्रिक्शन काय असतो? याला फोर्स ऑफ फ्रिक्शन, स्टॅटिक फ्रिक्शन म्हणतात, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नॉर्मल रिॲक्शन. फोर्स ऑफ फ्रिक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द नॉर्मल रिॲक्शन. आणि मग प्रोपोर्शनॅलिटी साईन रिमूव्ह केलं बेटा आपण, तर इथं येतं म्यू इंटू आर, वेअर म्यू कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी, constant of proportionality known as coefficient of static friction. बॉडी रेस्ट असेल तर स्टॅटिक फ्रिक्शन आणि बॉडी मूव्ह होत असेल तर कायनेटिक फ्रिक्शन असतं. हा कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. आणि परत आपण हे नॉर्मल रिॲक्शन कशाशी बॅलन्स झालेलं आहे? वेटशी. म्हणजेच काय आलं? फोर्स ऑफ फ्रिक्शन इज इक्वल टू म्यू टाइम्स एम इंटू जी. तर हा पुढे आपल्याला या आर्टिकलमध्ये येणार आहे. मग त्या आर्टिकलमध्ये येणारं रेफरन्स पॉईंट ज्याला आपण म्हणतो, हा रेफरन्स पॉईंट अगोदर तुम्हाला क्लिअर करून घेतला पाहिजे. आल्या लक्षामध्ये? कोएफिशियंट ऑफ फोर्स ऑफ फ्रिक्शन हा काय असतो? या डायरेक्शनला असतो. रोड सरफेस हा कोएफिशियंट ऑफ फोर्स सरफेस कुठं आहे? रोड सरफेस आणि टायरमध्ये. आता आपली एखादी सायकल असेल, आपण सायकल चालवतो, पुढे पायडलिंग केलं, आपण फोर्स अप्लाय केला, त्या फोर्समुळे ते पुढे जातं आणि टायर आणि रोड सरफेसमध्ये रिॲक्शन कोणता फोर्स असतो? फ्रिक्शनचा फोर्स असतो. आणि तो फ्रिक्शन अपोजिट डायरेक्शनमध्ये. ॲक्शन फोर्स असेल, रिॲक्शन फोर्स असतात. आणि जर ड्रायव्हिंग फोर्स ग्रेटर दॅन फोर्स ऑफ फ्रिक्शन असेल तर व्हेकल काय झालंय? फॉरवर्ड डायरेक्शनला मूव्ह झालं. आणि जर समजा फोर्स ऑफ फ्रिक्शन जास्त झाला आणि ड्रायव्हिंग फोर्स आपला कमी पडला तर व्हेकल रेस्ट असतं, मूव्ह होत नाही, ॲज इट इज असतं. हा काही बेसिक नाही आपल्याला लर्न करायचं बेटा, पण एक आयडिया तुम्हाला दिली. आता पुढे काय म्हणतो पहा. हे व्हेकल जे आहे आपलं,
हे प्लेन रोडवरती किती फास्ट मूव्ह झालं, काही अडचणी येत नाही, हाय स्पीडनं आपण याला मूव्ह केलं. आता आपण असा जो रोड तुम्हाला मी इथं दिलेला आहे तो रोड असेल, हे रोडची इनर साईड असेल आणि या रोडचा रेडियस ऑफ कर्वेचर आर असेल. या रोडच्या सेंटरपासून हे रोडची आउटर एज आणि ही इनर एज आणि ही जी असेल ही आउटर एज. इनर एज आणि आउटर एज अशा दोन एजेस असतील आणि या दोनच्या सेंटरमधून आपल्याला रेडियस ऑफ कर्वेचर इथून यापासून ते इथपर्यंत रेडियस ऑफ कर्वेचर असतं. म्हणजे रोडचा रेडियस ऑफ कर्वेचर आहे. आता बेसिकली काय होतं, हे व्हेकल असं फास्ट मूव्ह झालं तर काय होईल, वेन द व्हेकल इज फास्टली मूव्हिंग अलॉंग द कर्व रोड इट टँजेन्शियल मूव्ह, इट मूव्स टँजेन्शियली. अनेक वेळेस बेटा आपल्याला काय होतंय, कॉमन एक्झाम्पल पहा तुम्हाला, लर्निंग थ्रू एक्सपिरियन्स, अनुभवानं शिकलं तर आपल्याला लवकर आयडिया क्लिअर होते. आता एक साधं एक्झाम्पल देतो तुम्हाला, प्रत्येकाच्या लाईफमध्ये आलं असेल. नवीन नवीन तुम्ही लर्नर आहात, सायकल चालवायला शिकत आहे आणि आपल्या माइंडमध्ये काय होतं, फास्ट चालवलं सायकल म्हणजेच आपल्याला सायकल आली आणि जोशमध्ये आपण सायकल चालवतो फास्ट. प्लेन रोड असेल, किती फास्ट चाललात काही अडचण येत नाही. पण प्लेन रोडवर फास्ट सायकल चालवलात आणि अचानक रोड असेल तर तुम्ही केव्हा टँजेन्शियली थ्रोन ऑफ द रोड सोडून खाली केव्हा पडाल तुम्हाला कळणार सुद्धा नाही. मग आपल्याला वाटतं मी काय चूक केली, मी तर फास्ट चालवतो. आणि मग आपण दुसऱ्या एखाद्या एक्सपिरियन्स सायकल चालवणाऱ्याला विचारलं तर त्यांना आपल्याला अनुभवानं सांगतो की रोडून जात असेल तर जेवढी प्लेन रोडला स्पीड आहे तेवढी स्पीड ठेवता येत नाही. का ठेवता येत नाही, रोडला व्हेकल जेव्हा मूव्ह होतं त्यावेळेसवरती त्याच्यावरती सेंट्रिपेटल फोर्स ॲक्ट होतो आणि तो सेंट्रिपेटल फोर्स ऑफ फ्रिक्शनला बॅलेन्स झाला पाहिजे. जर समजा हाय स्पीड असेल तर सेंट्रिपेटल फोर्स ग्रेटर दॅन फोर्स ऑफ फ्रिक्शन असेल तर व्हेकल कॅन टँजेन्शियली मूव्ह द रोड अँड देअर मे ऑकर द ॲक्सिडंट अँड द व्हेकल कॅन टँजेन्शियली थ्रोन ऑफ द रोड. व्हेकल कॅन टँजेन्शियली थ्रोन ऑफ द रोड. कॉमन आहे का नाही एक्झाम्पल. मी काय सांगितलं, सुरुवातीला सायकल चालवत असताना लर्नर जो असतो तो हाय स्पीडनं सायकल चालवतो आणि तो ब्रेकच करत नाही रोडला आल्यानंतर, कारण त्याची सेफ्टी स्पीड जी असते सुरक्षित जायची स्पीडपेक्षा जास्तीची स्पीड तो अटेंड केलेला असतो आणि मग त्याचा सेंट्रिपेटल फोर्स जो आहे सेंटरकडे ओढणारा तो कमी पडतो आणि फोर्स ऑफ फ्रिक्शन, सेंट्रिपेटल फोर्स जास्त होतो आणि फोर्स ऑफ फ्रिक्शन कमी पडतो आणि फोर्स ऑफ फ्रिक्शनला बॅलेन्स न होता कमी पडतो फोर्स ऑफ फ्रिक्शन आणि सेंट्रिपेटल फोर्स जास्त असतो आणि तो सरळ टँजंट टू द सर्क्युलर पाथ. म्हणजे कसा येतो, हा व्हेकल असा सरळ पुढे जातो आणि रोड सोडून खाली पडतो. हे कॉमन एक्झाम्पल. नेहमी ॲक्सिडेंट कुठं होतात, तुमचा स्वतःचा अनुभव शेअर करा. नेहमी ॲक्सिडेंट कुठं होतात, रोडला होतात. रोडला नेहमी ॲक्सिडेंट होतात कारण तिथं सेफ्टी स्पीड ही प्लेन रोडच्या स्पीडच्या कंपॅरेटिव्हमध्ये कमी आहे. सेफ्टी स्पीड लक्षात येतं, सुरक्षित स्पीड आपण ज्याला म्हणतो सेफ्टी स्पीड, तर ती सेफ्टी स्पीड रोडची जी असते ती आपल्याला इथं वर्कआउट करायचं आहे. म्हणजे आपला एम काय, सुरक्षित जायचं आहे आणि मग वळणावरून जात असताना रोड कसा तयार केला पाहिजे. म्हणजे अनेक लोकांनी जे इंजिनियर्स असतील ते फिजिसिस्टकडे आले की आम्हाला रोड तयार करायचा आहे, त्याची थिअरी सांगा, कशा पद्धतीनं रोड बनवला पाहिजे. मग त्यासाठी काय लागतं, वेन द व्हेकल इज मूव्हिंग अलॉंग द रोड द व्हेकल मस्ट परफॉर्म द सर्क्युलर मोशन. एखादा व्हेकल रोडवरती जात असेल तर तो सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो आणि सर्क्युलर मोशन कोणती बॉडी परफॉर्म करत असेल तर काय लागतं बेटा, कोणतीही बॉडी सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर त्या बॉडीवरती सेंट्रिपेटल फोर्स ॲक्ट होतो आणि तो सेंट्रिपेटल फोर्स काय करतो, रियल इंटरॅक्टिंग फोर्सला बॅलेन्स असलं पाहिजे. व्हेन अ बॉडी इज परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन नेसेसरी सेंट्रिपेटल फोर्स मस्ट ॲक्ट ऑन इट अँड दॅट सेंट्रिपेटल फोर्स इज प्रोव्हाइडेड विथ एनी रियल इंटरॅक्टिंग फोर्स म्हणतो बेटा.
एनी रिअल इंटरॅक्टिंग फोर्स. आता इथं तुम्हाला जे सेंट्रीपेटल फोर्स मी म्हणलं, सेंट्रीपेटल फोर्स इज इक्वल टू कोणाला प्रोव्हाइड केलेलं आहे? सेंट्रीपेटल फोर्स हे बॅलेन्स झालं पाहिजे. कोणाची? रिअल इंटरॅक्टिंग फोर्स. कोणता? रिअल इंटरॅक्टिंग फोर्स हा फोर्स ऑफ फ्रिक्शन आहे. फोर्स ऑफ फ्रिक्शनशी बॅलेन्स झालं तरच सेफली व्हेकल इज मुव्हिंग अलॉंग दी कर्व. मग आता इथे सेंट्रीपेटल फोर्स आपण ऑलरेडी फॉर्म्युला लर्न केलेला आहे. काय आहे? mv² अपॉन r. आता m म्हणजे मास. पहा इकडे, कन्सिडर अ व्हेकल ऑफ मास m इज मुव्हिंग अलॉंग द हॉरिझॉन्टल कर्व of radius of curvature r and optimum speed or safety speed of the vehicle is v. Optimum speed or safety speed of the vehicle is v, and therefore this centripetal force is provided with force of friction and that is equal to mu times m into g. आत्ताच आपण लर्न केलं होतं फोर्स ऑफ फ्रिक्शन म्हणजे काय? व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ फोर्स ऑफ फ्रिक्शन? mu times m into g. What is m? Mass of the vehicle. Mu, coefficient of static friction, and g, acceleration due to gravity, and v, safety or optimum speed of the vehicle along the curve, and r is the radius of curvature of the road. पहा बेटा इथे हे m आणि हे m कॅन्सल आणि v² इज इक्वल टू म्यू आर जी. v² इज इक्वल टू म्यू आर जी आणि v इज इक्वल टू रूट ऑफ mu rg. v is equal to root of mu rg. What is mu? Coefficient of friction. r radius of curvature and g acceleration due to gravity. Now from this equation what we conclude that? Conclusion याच्या. आता हे इक्वेशन आपण काढलं प्रॉब्लेमसाठी अत्यंत महत्त्वाचा फॉर्म्युला. आता याचं कन्क्लुजन सांगावर बेटा. कन्क्लुजन काय असतं? पहिलं कन्क्लुजन काय? v डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रूट r. जेवढा रेडियस ऑफ कर्वेचर जास्त घेता येईल तेवढा जास्त इंजिनिअरने डिझाईन करतात. रोड वळणावरून घाटावरून रोड तयार करायचा असेल तर रेडियस ऑफ कर्वेचर जेवढं जास्त देता येईल तेवढं रेडियस ऑफ कर्वेचर जास्त देतात. कारण सेफ्टी स्पीड वाढवायची असेल तर रेडियस ऑफ कर्वेचर डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. मोर रेडियस ऑफ कर्वेचर मोर स्पीड आणि लेस रेडियस ऑफ कर्वेचर लेस स्पीड. पहिला पॉईंट. आणि दुसरा v डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रूट ऑफ म्यू. म्यू म्हणजे कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आणि हे कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन कशावरती डिपेंडन्सी आहे? नेचर ऑफ द रोड सरफेस. स्मूथ सरफेस असेल तर म्यूची किंमत कमी आणि सेफ्टी स्पीड कमी. आणि जर म्यूची किंमत वाढवलात तर रोड बिकम्स रफ. रफ रोड सरफेस होतं त्यावेळेस म्यूची किंमत वाढते. जर सेफ्टी स्पीड वाढवायची असेल तर रोड रफ असला पाहिजे कारण म्यू जास्त असला पाहिजे. आणि तिसरा पॉईंट जो असेल तो कोणता आहे? थर्ड पॉईंट जो असेल v डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ॲट ए गिवन प्लेस ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज कॉन्स्टंट. दिलेल्या कोणत्याही प्लेसला जीची किंमत किती असते? कॉन्स्टंट असते. आणि मग मला सांगा इथं एखादा लाईट व्हेकल मूव्ह होत असेल किंवा हेवी लोडेड व्हेकल मूव्ह होत असेल तर सेफ्टी स्पीड सर्वासाठी कॉमन असते का? ऑफकोर्स. का कॉमन असते? कारण इंडिपेंडंट ऑफ मास. म्हणून v इज अँड v इज independent of mass of the vehicle. v is independent of mass of the vehicle. म्हणजे लाईट व्हेकल असेल, लाईट म्हणजे वजनानं हलकं व्हेकल असेल, म्हणजे एखादं कार असेल, लाईट कार असेल किंवा एखादी ट्रक असेल किंवा एखादी बस असेल, असे फोर व्हीलर कोणत्याही टाईपचे असतील तर अशा वेळेस त्यांची सेफ्टी स्पीड त्या व्हेकलच्या मासवरती डिपेंडन्सी नाही कारण डेरिवेशनमध्ये मास कॅन्सल झालेला आहे. तर इट डिपेंड्स अपॉन रेडियस ऑफ कर्वेचर म्यू अँड ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी अँड हिअर independent of mass of the vehicle. And now this is the expression for safety speed of the vehicle along the horizontal curve.
आणखीन आपण बँककडे आलेलं नाही. म्हणजे हे जे सेफ्टी स्पीड आहे त्याला ऑप्टिमम स्पीड म्हणतो. आता बेटा कसं डिझाईन केलेलं असतं म्हणजे तुमच्या लक्षात आणून देतो पॉईंट. समजा आपण म्यू किती ठेवलं, म्यूची किंमत घेतली 0.5. रोड असा तयार केला की त्याचं कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन 0.5 आहे. रेडियस ऑफ कर्वेचर किती घेतला तुम्ही, R इज इक्वल टू 100 मीटर घेतला. म्हणजे रेडियस ऑफ कर्वेचर 100 मीटर इंजिनियरने मेजरमेंट केलं. असा कर्व रोड तयार करायचा 100 मीटर रेडियस कर्वेचर असलेला. म्हणजे ही क्वांटिटी कॉन्स्टंट आहे, रोड तयार झाला, आरची किंमत कॉन्स्टंट आहे. आणि परत मी तुम्हाला सांगतो जीची किंमत जी असेल ती कधीच बदलत नाही. 9.8 ॲप्रॉक्सिमेटली 10 घेऊया आपण कॅल्क्युलेशनसाठी. तर सेफ्टी स्पीड किती येईल, V इज इक्वल टू म्यू 0.5 R 100 आणि G 10. राईट. आणि बेटा इथं काय आलं, आता हा पॉईंट आणि हे 10 कॅन्सल झालं. 500 आपल्याला आलं आणि स्क्वेअर रूट ऑफ 500 किती येतं, 500चं स्क्वेअर रूट किती, 500चं स्क्वेअर रूट जवळपास म्हणजे 100चं स्क्वेअर रूट येतं 10 आणि रूट ऑफ 5 इंटू 10. आता रूट 5 म्हणजे किती, 4चं स्क्वेअर रूट किती येतं, 2 येतं. 9चं स्क्वेअर रूट म्हणजे ॲप्रॉक्सिमेटली म्हणत आहे मी, हे 2.4 असेल इंटू 10 दॅट इज 24 मीटर पर सेकंद. म्हणजे 24 मीटर पर सेकंद त्याची सेफ्टी स्पीड आहे. आणि त्याच्यापेक्षा जास्तीच्या स्पीडनं व्हेकल मूव्ह झाला तर काय होतं, तुम्हाला आपण तो रोड तयार केला आणि त्याच्यावरती लिहिलं 24 मीटर पर सेकंदनं गेला तर सुरक्षित जा. आणि त्याच्यापेक्षा जास्तीच्या स्पीडनं गेला तर देर मे ऑकर द ॲक्सिडेंट. व्हेकल कॅन टेंजेन्शियली मूव्ह टेंजेंट टू द कर्व पाथ, सरळ असं जातो पुढे आणि जाऊन खड्ड्यात पडतो. पुढे रोड सोडून गेला म्हणजेच ॲक्सिडेंट झाला, खाली जाऊन पडला. मग ती ऑप्टिमम स्पीड अशा पद्धतीची आली. आता आपण हा फॉर्म्युला फिजिसिस्टने इंजिनियरला दिला आणि इंजिनियरने रोड तयार केला. पब्लिक त्या रोडहून जात गेली. परत काय प्रॉब्लेम आला आपल्याला की ॲक्सिडेंटचं प्रमाण रोडला परत वाढलं आणि लोक आपल्याकडे तक्रारी घेऊन आली. कशा तक्रारी घेऊन आले की पावसाळ्यामध्ये जास्तीत जास्त ॲक्सिडेंट होत चालले. का, उन्हाळ्यासाठी वेगळीच रोड नाही, पावसाळ्यासाठी तोच रोड आहे ना, पण उन्हाळ्यामध्ये ॲक्सिडेंटचं प्रमाण कमी आणि पावसाळ्यामध्ये ॲक्सिडेंटचं प्रमाण जास्त होत चाललं. मग हे इंजिनियर परत फिजिसिस्टकडे आले, तुम्ही दिलेल्या फॉर्म्युल्यानुसार रोड तयार केला, परत ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढलं. मग यासाठी काय केलं पाहिजे, कारण पावसाळ्यामध्ये म्यूची किंमत काय होते बेटा, कमी होते. रोड सरफेस आणि टायर याच्यामध्ये फोर्स ऑफ फ्रिक्शन जो 0.5 आहे तो कमी होतो आणि म्यूची किंमत कमी झाली तर ऑप्टिमम स्पीड कमी होते. आपण जास्त दिली ती त्या कंडिशनला दिली आहे. म्हणजे म्यू इज नॉट रिलायबल, इट चेंजेस ड्यू टू द एन्व्हायरमेंटल कंडिशन ऑफ द रोड. म्यूची किंमत किती आहे, कॉन्स्टंट नाही. एन्व्हायरमेंटल रोडची कंडिशन बदलली की लगेच म्यूची किंमत बदलते आणि सेफ्टी स्पीड बदलते. मग असं आहे का, तिथं कुठंतरी रोड साईडला डिस्प्ले केला पाहिजे, बोर्ड लावला पाहिजे आणि तिथं पाऊस पडत असेल तर या स्पीडनं जा आणि ड्राय रोड असेल तर असं, हे रिलायबल आहे का आपल्याला, नाही. म्हणजे या फॉर्म्युल्यामुळे कुठंतरी ड्रॉबॅक आहे. कारण या फॉर्म्युला आपल्याला काय सांगतो, सेफ्टी स्पीड ऑफ द व्हेकल डिपेंड्स अपॉन रेडियस ऑफ कर्वेचर. ॲज फार ॲज रोड इज प्रिपेअर्ड, रेडियस ऑफ कर्वेचर इज फिक्स्ड, डिझाईन केलेत आहे, तो कॉन्स्टंट आहे, तो कधी बदलत नाही. ॲक्सलेरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी त्या प्लेसला कॉन्स्टंट आहे, ती सुद्धा बदलत नाही. मग चेंज होणारं कोणतं, म्यू आहे. द व्हॅल्यू ऑफ म्यू कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन, द व्हॅल्यू ऑफ म्यू कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन डिपेंड्स अपॉन नेचर ऑफ द रोड, नेचर ऑफ द कंडिशन. आता नेचर ऑफ द रोड आणि कंडिशन म्हणजे रफ सरफेस असेल तर म्यूची किंमत जास्त आहे आणि स्मूथ सरफेस असेल तर म्यूची किंमत कमी आहे. आणि आपण रोड रफ करा, सेफ्टी स्पीड वाढवायची असेल तर रोड रफ करा म्हणलं. आणि रफ रोड सरफेस कॉजेस विअर अँड टिअर्स ऑफ द टायर. एकीकडे आपण रोड स्मूथ करा म्हणतो आणि तो जर रोड आपण रफ तयार केला तर टायरचं काय होईल, इकॉनॉमिकल लॉस होईल. कारण टाईपची लाईफ लेंथ ही कमी होते, टाईपची लाईफ लेंथ ही कमी होते आणि तिथं काय होतं,
इकॉनॉमिकल लॉस होतो पेट्रोल कन्झम्पशनचा. इकॉनॉमिकल लॉस होतो पेट्रोल कन्झम्पशनचा, म्हणजे कन्झम्पशन जे होतं तिथं पेट्रोलचं वाढतं आणि टायरची लाईफ लेंथ कमी होते. ठीक आहे, इकॉनॉमिकल लॉस एखाद्या वेळेस आपल्याला परवडतो, राईट आहे, परंतु ॲक्सिडेंट नको आहे ना, ॲक्सिडेंट नको आहे. मग त्यासाठी आपल्याला म्यूची किंमत काय केली पाहिजे, म्यू नको आहे तिथं काढून टाकला पाहिजे, कारण म्यू चेंजेस ड्यू टू द एन्व्हायरमेंटल कंडिशन ऑफ द रोड. म्हणजे पाऊस पडल्यानंतर परत त्याची म्यूची किंमत बदल होत गेली आणि सेफ्टी स्पीड बदलत चालली. मग यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे, इन ऑर्डर टू हॅव, पहा परत ड्रॉबॅक ऑफ कर रोड असं म्हणलं कोणी, ड्रॉबॅक्स ऑफ कर रोड बेटा. आता हे कर रोडचा हा फॉर्म्युला इथं लक्षात ठेवा. आणि ड्रॉबॅक्स ऑफ कर रोड्स, काय ड्रॉबॅक आहेत सांगा बरं मला. ड्रॉबॅक्स ऑफ कर रोड, ड्रॉबॅक्स ऑफ कर रोड. पहिला ड्रॉबॅक काय, फॉर बेटर स्पीड ऑफ द व्हेकल म्यू मस्ट बी मॅक्झिमम. कारण फॉर्म्युला जो आहे व्ही इज इक्वल टू रूट ऑफ म्यू आर जी फॉर बेटर स्पीड रेडियस ऑफ कर्वेचर मॅक्झिमम दॅट वी डिझाईन अँड कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन व्ही डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रूट म्यू आहे. व्ही डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रूट म्यू असेल तर म्यू ही कंडिशन जे आहे ते एन्व्हायरमेंटल कंडिशनवरती आहे. ड्राय रोडला वेगळा म्यू आहे, वेट रोड WET वेट म्हणजे ओल्या रोडसाठी वेगळा आहे, ओल्या रोडसाठी कमी म्यू आहे आणि ड्राय रोडसाठी जास्तीचा म्यू आहे. आणि म्यू इज नॉट रिलायबल. बेटर स्पीडसाठी म्यू मॅक्झिमम असेल तर मॅक्झिमम म्यू कॉजेस विअर अँड टिअर्स ऑफ द टायर. रोड सरफेस खडबडीत केलात, रफ केलात तर दुसरे प्रॉब्लेम निर्माण झाले. कोणते, विअर अँड टिअर्स ऑफ द टायर. विअर अँड टिअर्स, विअर अँड टिअर्स ऑफ टायर्स, हे लक्षात येतं काय बेटा. विअर अँड टिअर्स ऑफ द टायर्स म्हणजे टायर तुटणे, फुटणे, विअर अँड टिअर्स ऑफ द टायर्स ड्यू टू रफ रोड सरफेस, ड्यू टू मॅक्झिमम म्यू. अँड दुसरा पॉइंट काय असेल, इकॉनॉमिकल लॉस ड्यू टू पेट्रोल कन्झम्पशन. इकॉनॉमिकल लॉस ड्यू टू पेट्रोल कंझम्पशन. इकॉनॉमिकल लॉस ड्यू टू पेट्रोल कंझम्पशन. आणि तिसरा जो असेल काय असेल, फोर्स ऑफ फ्रिक्शन इज नॉट रिलायबल. फोर्स ऑफ फ्रिक्शन इज नॉट रिलायबल. आता ह्या सर्व ड्रॉबॅक काढून टाकण्यासाठी बँकिंग ऑफ रोड इज द बेस्ट सोल्युशन टू इन्श्युअर द सेफ्टी स्पीड ऑफ द व्हेकल. म्हणजे आपल्याला काय करायला पाहिजे, कर रोडवरून ते फोर्स ऑफ फ्रिक्शन काढून टाकला पाहिजे. मग फोर्स ऑफ फ्रिक्शन जर तुम्ही काढून टाकलात तर अल्टरनेटिव्ह व्यवस्था काय केलं पाहिजे, हू प्रोव्हाइड्स द सेंट्रिपेटल फोर्स, हू प्रोव्हाइड्स द सेंट्रिपेटल फोर्स. ठीक आहे, रोड सरफेस तुम्ही स्मूथ करा, मग सेंट्रिपेटल फोर्सला बॅलन्स करण्यासाठी दुसरा कोणता फोर्स आणला पाहिजे, सेंट्रिपेटल फोर्सला बॅलन्स करण्यासाठी दुसरा कुठला तरी फोर्स आणला पाहिजे. मग त्या अरेंजमेंटला आपण म्हणतो बँकिंग ऑफ रोड्स. म्हणजे नेमकं काय करतात बेटा इथं, या रोडला बँक करणे. आणि न्यू लर्नर्स असतील तर त्यांना वाटतं की बँकिंग ऑफ रोड म्हणजे बँकेसाठी तयार केलेला रोड आहे, असं काही नाही आहे. एक स्पेसिफिक टाईप ऑफ रोडला आपण बँकिंग ऑफ रोड्स म्हणतो. म्हणजे बँकेचा आणि रोडचा कुठं काही संबंध नाही, शब्दशः अर्थ घ्यायचा नाही. बँकिंग ऑफ रोड्सचा अर्थ काय येतो की सुरक्षित जाण्यासाठी आणि जे ड्रॉबॅक कर रोडचे होते ते ड्रॉबॅक पूर्ण रिमूव्ह करण्यासाठी करून एक छान पैसे एक फॉर्म्युला डिझाईन केला पाहिजे. कमीत कमी ॲक्सिडेंट आणि जास्तीत जास्त सेफ्टी स्पीड असली पाहिजे कर रोडला.
आणि त्यासाठी फिजिसिस्टनी परत काही एफर्ट्स घेऊन एक फॉर्म्युला डेव्हलप केलेला आहे आणि त्या फॉर्म्युल्याला आपण म्हणतो बँकिंग ऑफ रोड फॉर्म्युला. आता बेसिकली काय होतं बेटा, मी तुम्हाला आता इथं रोडचं एक तुम्हाला थिअरी याची जी असेल, बँकिंग ऑफ रोड्स म्हणजे काय होतं, तर हा रोड आहे रोड. आपण प्लेन रोड नाही, बँकिंग कुठं करतात नेहमी लक्षात ठेवा, बँकिंग कुठं असतं नेहमी रोडला असतं, प्लेन रोडला नाही. काही प्रॉब्लेमच नाही प्लेन रोडला, तर तिथं बँकिंग करण्याचा प्रश्न येत नाही. हे तुम्हाला घेतलं मी इनर एज आणि हा घेतला बेटा तुम्हाला आउटर एज. ह्याला म्हणतो आपण इनर एज, इनर एज, आणि हा जो असेल तो आउटर एज. आणि हे हॉरिझॉन्टल असा, हे असं हॉरिझॉन्टल सरफेस, आणि इथं असं अरेंजमेंट होते. आणि ही अरेंजमेंट याला अँगल ऑफ बँकिंग म्हणतो. आणि आपलं जे व्हेकल असेल, हे व्हेकल अशा टाईपमध्ये पहा, फिगर नीट समजून घ्या. हे तुमचं व्हेकल जे असेल अशा टाईपचं व्हेकल, हे असं व्हेकल, असं रोड आहे, इकडून येणारं व्हेकल आहे. हा रोड कसा आहे असा येणारा, हे आतलीने रेडियस ऑफ कर्वेचर या साईडला बेटा इकडे, हे रेडियस ऑफ कर्वेचर रोडचं. आणि हे आउटर एज म्हणजे बाहेरचे. आता तुम्ही एक ऑब्झर्वेशन करता का, रोडला बँककडं, आता जेवढे जेवढे रोड आहेत ते बँक केलेले असतात. बँक करणे म्हणजे काय होणे, ऑब्झर्व करता येतं. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर रोडवरती जाऊन तुम्ही ऑब्झर्व करा प्रॅक्टिकली काय असतं, की असा प्लेन रोड जो असेल, असा प्लेन रोड आहे, एक इनर हे आउटर असेल, तर कसा असा प्लेन नसतो, ही थोडंसं खालच्या साईडला बाजू आणि हे थोडं वर असते. आणि असं हे हॉरिझॉन्टल आणि वरचा सरफेस जो असतो, ह्याच्यामुळे काय होतं, आता मी तुम्ही लक्ष द्या इकडे, मी तुम्हाला कशा पद्धतीनं, हे व्हेकल प्लेन रोडवरती आहे. आता हे रोड आहे आपला आणि व्हेकल असं प्लेन रोडवरती इकडे येत चालेल, हे असं प्लेन रोडवरती. आता रेडियस ऑफ कर्वेचर या साईडला पाय बेटा, याला थोडंसं इन्क्लाइन केलं काय होतं, हे नॉर्मल रिॲक्शन म्हणजे अपवर्ड डायरेक्शनचा असा व्हर्टिकल असतो प्लेन रोडवरती. व्हेकल असा उंचोटा म्हणजे काय करतात, हे इनर एज तशीच ठेवतात, आउटर एजला थोडी माती टाकून असं उंचोटा वाढला. ह्याच्यामुळे काय होतो, हा जो व्हेकल आहे याचा हा व्हील आहे नॉर्मल लेवलला आणि हा वर असा जातो. याच्यामुळे नॉर्मल रिॲक्शन काय होतो, असा झुकतो आणि त्याचे दोन कॉम्पोनंटमध्ये रिझॉल्व. आता फिगर मी इथं दाखवतो तुम्हाला. आता हे प्लेन, या व्हेकलचं सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी डाऊनवर्ड डायरेक्शनला, हे व्हेकलचं वेट रिॲक्शन फोर्स सरफेसला परपेंडिक्युलर, म्हणजे हे सरफेस आहे, या रोडच्या सरफेसला हे रिॲक्शन फोर्स आहे. आणि याला दोन कॉम्पोनंटमध्ये आपण रिझॉल्व करतो. कुणाला, या रिॲक्शन फोर्सला दोन कॉम्पोनंटमध्ये रिझॉल्व केलं. लगतची बाजू असते त्याला आपण म्हणतो बेटा आर कॉस थिटा, व्हर्टिकल ही, आणि दुसरी बाजू जी असेल तर ही असते आर साइन थिटा. यास हे कॉम्पोनंट एक अपोजिट आहे, याला पॅरलल कॉम्पोनंट इथं घेतला. आता हा जो आहे रिॲक्शन फोर्सचा व्हर्टिकल कॉम्पोनंट, तो वेटला बॅलन्स झाला, इक्वल इन मॅग्निट्यूड ऑपोजिट इन डायरेक्शन कॅन्सल आउट. आणि एक कॉम्पोनंट जो आहे तो कोणता आला, आर साइन थिटा, हा सेंट्रीपेटल फोर्स प्रोव्हाइड करतो, सेंटरकडे येतो, विच प्रोव्हाइड्स द सेंट्रीपेटल फोर्स. म्हणजे जो आपल्याला सर्क्युलर मोशनला प्रोव्हाइड करणारा फोर्स होता, फोर्स ऑफ फ्रिक्शन, तो निग्लेक्ट केला, कारण त्यानं दुसरे ड्रॉबॅक तयार केलं, त्याला काढून टाकलं आपण. फोर्स ऑफ फ्रिक्शनचा जो फोर्स होता त्याला काढून टाकलं आणि काय केलं त्याच्यामुळे, सरळ सरळ किती साधं सोपं, हे प्लेन रोड आहे असा, ही इनर एज हे आउटर आहे, आउटर एजला थोडं असं वाढवलं, उंची वाढवली माती टाकून थोडीशी. त्याच्यामुळे काय झालं, व्हेकलचा इनर व्हील नॉर्मल लेवलला आणि आउटर व्हील वर झाला. त्याच्यामुळे व्हेकल कसं झालं, हे असं व्हेकल टिल्ट झालं बेटा. टिल्ट होणे म्हणजे असं झुकणे, व्हेकल हे झुकलं की याचं नॉर्मल रिॲक्शन असं होतं, त्यावेळेस व्हर्टिकल अपवर्ड. असं झुकल्यानंतर नॉर्मल रिॲक्शनचा एक कॉम्पोनंट असं होता, त्याला दोन कॉम्पोनंटमध्ये रिझॉल्व केलं. नॉर्मल रिॲक्शनचे दोन कॉम्पोनंट झाले, हे असा एक कॉम्पोनंट व्हर्टिकली अपवर्ड,
त्याला आपण ॲडजेसेंट कॉम्पोनंट आर कॉस थिटा होतो, तो वेटला बॅलन्स करतो. हा व्हर्टिकली अपवर्ड आणि हा डाऊनवर्ड दे कॅन्सल टू इच अदर. आणि याचा दुसरा कॉम्पोनंट हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट आहे. नॉर्मल रिॲक्शनचा हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट जो आहे तो सेंट्रिपेटल फोर्स प्रोव्हाइड करतो. म्हणजे सर्क्युलर मोशन बॉडी परफॉर्म करत असेल तर सेंट्रिपेटल फोर्स मस्ट ॲक्ट ऑन अँड दॅट सेंट्रिपेटल फोर्स इज प्रोव्हाइडेड विथ, म्हणजे सेंट्रिपेटल फोर्स इज प्रोव्हाइडेड हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट ऑफ नॉर्मल. सेंट्रिपेटल फोर्स इज प्रोव्हाइडेड विथ हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट ऑफ नॉर्मल रिॲक्शन. आणि मग फोर्स ऑफ फ्रिक्शन निग्लेक्ट केलात तर व्हेकल इज मुव्हिंग अलॉंग दी बँक रोड. आता बेटा बँकड करणे म्हणजे काय होणे? आता हे रोड असा केला मी, याला म्हणायचं बँकिंग ऑफ रोड्स. म्हणजे काय नेमकं? व्हॉट इज दॅट? व्हॉट इज द बँकिंग ऑफ रोड? इट इज अन अरेंजमेंट ऑफ द रोड. ही एक रोडची अरेंजमेंट आहे. इट इज अन अरेंजमेंट ऑफ द रोड इन विच आउटर एज ऑफ द रोड इज रेज्ड. आता ही रोडची आउटर एज, बाहेरची कडा, ही आतली कडा, तर आउटर एज ऑफ द रोड मस्ट बी रेज्ड ओव्हर द इनर एज. Outer edge of the road must be raised over the inner edge. This arrangement of the road is called as banking of the road. It is an arrangement of the road in which outer edge of the road must be raised over the inner edge is called as banking of roads. And what is the angle of banking? पुढचा point, what is the angle of banking? Angle of banking म्हणजे काय? अँगल नेहमी दोन रेषेमधला असतो, एक हॉरिझॉन्टल लाईन आणि याला इन्क्लाइन केलेली लाईन. या दोन्हीमधला अँगल जो असतो त्याला अँगल ऑफ बँकिंग. अँगल ऑफ इन्क्लिनेशन विथ द हॉरिझॉन्टल, अँगल ऑफ इन्क्लिनेशन विथ द हॉरिझॉन्टल इज कॉल्ड ॲज अँगल ऑफ बँकिंग. अँगल ऑफ इन्क्लिनेशन विथ द हॉरिझॉन्टल इज कॉल्ड ॲज अँगल ऑफ बँकिंग. अँड सो दिस इज अबाउट द बँकिंग ऑफ रोड्स. आता याच्यानंतर पुढे काय बेटा एक डेरिवेशन आहे. कोणतं डेरिवेशन आहे? की बँकिंग ऑफ रोडसाठी सेफ्टी स्पीडचं डेरिवेशन आहे. आणि ते एक मोठं डेरिवेशन नेक्स्ट पिरियडला आपण लर्न करूया.